मुलांच्या डब्यासाठी आज मी तुमच्याबरोबर पास्ता रेसिपी शेअर करणार आहे, जो थंड झाल्यानंतर सुद्धा अतिशय टेस्टी असा लागतो। त्यासाठी आता मी इथे भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे 2 ग्लास, त्यामध्ये अगदी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। आता इथे मी गव्हाचा पास्ता घेतलेला आहे, होल व्हीट पास्ता घेतला आहे। तुम्ही नॉर्मल मैद्याचा पास्ताही घेऊ शकता, पण मी शक्यतो मैदा देणं अवॉइड करते। माझ्या घरात मैदा आम्ही नाही जास्त वापरत, त्यामुळे मी इथे गव्हाचा पास्ता घेतला। तुम्हाला ऑनलाईन हा कुठेही मिळेल। पाण्याला एक छान खळखळून अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये हा पास्ता घालायचा आहे आणि ह्याला स्टर करायचे, कारण गव्हाचा असल्यामुळे तो मे बी खाली चिकटू शकतो। तर थोडंसं आपल्याला एकदा स्टर केल्यानंतर ह्या खळखळत्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा पास्ता 9 ते 10 मिनटं असा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही चमच्यामध्ये तो काढून चेक करू शकता, इझिली तो ब्रेक झाला त्या मोमेंटला गॅस बंद करा आणि स्ट्रेनरमध्ये असा हा स्ट्रेन करून घ्या। थंड पाणी वरनं सोडा, म्हणजे पास्ता असा चिकटत नाही आणि छान असा सुट्टा सुट्टा होतो। आता इथे कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल जसं गरम होईल आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान असं फुललं की मग त्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालतीये। आता दाताखाली लसूण आणि आलं आलेलं माझ्या मुलाला आवडत नाही, त्यामुळे मी इथे आलं लसणाची पेस्ट घालते। पेस्ट घातली म्हणजे त्याची फ्लेवर येतो, पण त्याची टेस्ट जास्त दाताखाली येत नाही। एक अर्धा बारीक कापलेला कांदा घातलेला आहे आणि इथे मी अगदी नावाला अर्ध्यापेक्षा पण निम्मा टोमॅटो एकदम बारीक असा कापून घातला आहे। अर्धा वाटी कॉर्न घातलेला आहे मी इथे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। गाजर घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकता। मी इथे अर्धा चमचा पिझ्झा पास्ता सॉस घातला आहे आणि अर्धा चमचा केचप घातलेला आहे। आता इथे मॅजिक मसाला, जो मॅगीचा मॅजिक मसाला असतो ना, मी तो अर्धा चमचा इथे घातलेला आहे। त्याने टेस्ट खूप छान लागते, नक्की आवर्जून तो घाला। मी तिखट काहीच घातलेलं नाही। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची इथे कट करून घालू शकता। माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही आहे, पण मॅजिक मसालामध्ये सगळे फ्लेवर येतात, त्यामुळे तिखट बाहेरनं घालायची गरज पडत नाही। यात पास्ता घाला, छान मिक्स करा। वरनं मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर चीज आवर्जून घाला, चीजने टेस्ट खूप छान लागते। कोथिंबीर आणि चीज आवर्जून घाला। आपला हा पास्ता मस्त तयार झालेला आहे, अगदी 5 मिनिटात बनून तयार होतो। पण थंड जरी तुम्ही हा पास्ता 2-3 तासांनंतर जरी खाल्ला ना, तरी अतिशय टेस्टी हा पास्ता लागतो। तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते।